श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनेलवर. सनातन धर्म आणि ज्योतिषशास्त्रामध्ये श्रावण महिन्यातील पौर्णिमेच्या स्नानाला अत्यंत पवित्र आणि गंगा स्नानासारखेच पुण्य देणारं मानलं जातं. या दिवशी चंद्र भगवान शिव आणि श्री हरी विष्णू यांची विशेष कृपा कार्यरत असते. आपल्या पुराणात सांगितलेलं आहे की विशिष्ट पवित्र तिथीला योग्य वस्तूंचा वापर करून केलेलं स्नान शरीरातील नकारात्मकता, ग्रहदोष आणि दुर्भाग्य धुवून काढतं. जर तुमच्या आयुष्यात सतत अडचणी येत असतील, कामात यश मिळत नसेल किंवा मानसिक अशांती राहत असेल, तर श्रावण पौर्णिमेच्या दिवशी अंघोळीच्या पाण्यात ही एक वस्तू नक्की टाका. आता सर्वात आधी जाणून घेऊया श्रावण पौर्णिमेची तिथी आणि स्नानाची सर्वोत्तम वेळ. तर मित्रांनो, यावर्षी श्रावण पौर्णिमा तिथी ही 27 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 9:08 प्रारंभ होत आहे. तर ही पौर्णिमा तिथी 28 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 9:48 संपणार आहे. तर आता स्नानाचा सर्वोत्तम काळ कोणता, तर तो उदय तिथीनुसार म्हणजे शुक्रवारी 28 ऑगस्ट रोजी ब्रह्म मुहूर्तावर किंवा सकाळी 5:45 पासून ते 8:30 दरम्यान तुम्ही हे स्नान करू शकता. आणि जर शक्य नसेल तर दिवसभरात कधीही तुम्ही हे स्नान करू शकता. जर तुम्ही 27 ऑगस्टला स्नान करणार असाल तरीही सकाळी स्नान करताना हा उपाय तुम्ही नक्की करा. आता शास्त्रानुसार श्रावण पौर्णिमेच्या दिवशी अंघोळीच्या पाण्यात टाकण्यासाठी पुढीलपैकी कोणत्याही एका वस्तूचा तुम्ही वापर करू शकता. तर सगळ्यात पहिल्यांदा येतं ते म्हणजे गंगाजल. आता गंगाजल जे आहे ते तुमच्याकडे जर उपलब्ध नसेल तर बाजारामध्ये, पूजा भंडारामध्ये ते आपल्याला सहजरित्या विकत मिळतं. तर ते तुम्ही घेऊन त्याचे काही थेंब जे आहेत ते आपल्या अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून त्या दिवशी स्नान करा. म्हणजे तुम्हाला तीर्थस्नानाचे पुण्य मिळेल आणि तुमचे चंद्रदोष निवारण्यासाठी देखील सर्वोत्तम मानलं जातं. आता दुसरं जे वस्तू आहे ती म्हणजे कच्चं दूध. आता तुम्ही या दिवशी तुमच्या अंघोळीच्या पाण्यामध्ये 1 चमचा कच्चे दूध देखील वापरू शकता. त्यानंतर जी तिसरी वस्तू आहे ती म्हणजे चिमूटभर हळद. आता हळद ही भगवान विष्णू आणि गुरुग्रहाचं प्रतीक आहे, ज्यामुळे कुंडलीतील गुरुदोष दूर होतो आणि सौभाग्याची प्राप्ती होते. त्यामुळं तुम्ही या दिवशी चिमूटभर हळद जी आहे ती तुमच्या अंघोळीच्या पाण्यामध्ये नक्की वापरा. त्यानंतर तिसऱ्यांदा येतात ती म्हणजे तुळशीची पाने. आता तुळशीची पानं जी आहेत ती देखील तुम्ही अंघोळीच्या पाण्यामध्ये वापरू शकता. परंतु अंघोळ झाल्यानंतर तुम्ही ती पाने जी आहेत ती बाथरूममध्ये तशीच न टाकता त्याचा पायाखाली वगैरे येऊ शकतात. त्यामुळे ती बाथरूममध्ये तशीच न टाकता ती उचलून आपल्याला बाहेर टाकायची आहेत. आता चौथी वस्तू आहे ती म्हणजे कापूर. आता मित्रांनो, तुम्ही थोडासा बारीक केलेला कापूर टाकल्याने तुमच्या आयुष्यातील नकारात्मकता किंवा नकारात्मक ऊर्जा जी आहे ती नष्ट होते. त्यामुळे ह्या ज्या वस्तू आहेत त्या तुम्ही अंघोळीच्या पाण्यात नक्की टाका. आता हे स्नान कसं करावं? तर सकाळी लवकर उठून स्नानासाठी पाणी घ्या. तर त्या पाण्यामध्ये थोडंसं गंगाजल, 2 चमचे 2 थेंब कच्चे दूध किंवा चिमूटभर हळद टाका. पाण्याला उजव्या हाताच्या बोटांनी स्पर्श करून मनोमन पवित्र नद्यांचे स्मरण करा. जसं की गंगे च यमुने चैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी जलेस्मिन संधिं कुरु. जर हा श्लोक येत नसेल तर फक्त हर हर गंगे किंवा ओम नमः शिवाय म्हणावे. त्यानंतर कुलदैवत भगवान शिव आणि श्री स्वामी समर्थ यांचे स्मरण करून स्नान पूर्ण करावे. स्नानानंतर स्वच्छ धुतलेले वस्त्र जे आहेत ते परिणाम करावे. आता या स्नानामुळं आपल्याला काय लाभ होतात? तर हे स्नान केल्यामुळं शरीरातील आळस, नैराश्य आणि नकारात्मक लहरी ज्या आहेत त्या दूर होऊन उत्साह वाढतो. कुंडलीतील चंद्र, गुरु आणि सूर्य दोषांचे जे आहे ते निवारण होतं आणि तीर्थस्नानाचं फळ मिळून भाग्याची साथ लाभण्यास सुरुवात होते. चेहरा आणि व्यक्तिमत्वात देखील सकारात्मक तेज निर्माण होतं. मित्रांनो, श्रावण पौर्णिमेचा हा पवित्र दिवस वाया जाऊ देऊ नका. पूर्ण श्रद्धेने आणि प्रसन्न मनाने हा स्नानाचा सोपा उपाय तुम्ही अवश्य पाळा. तुम्हा सर्वांना श्रावण पौर्णिमेच्या आणि रक्षाबंधनाच्या मनापासून खूप खूप शुभेच्छा. हा व्हिडिओ उपयुक्त वाटल्यास लाईक करा, आपल्या आप्तेष्टांसह शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ किंवा हर हर गंगे नक्की लिहा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.